नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र बाय NS या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। आज आपल्याला या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी विज्ञान या विषयाचा अभ्यास करायचा आहे। इयत्ता 10वी विज्ञान पार्ट 2 चा पहिला चॅप्टर आनुवंशिकता आणि उत्क्रांती याचा आपल्याला डिटेल्स मध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे। तर चला तर मित्रांनो, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। हा जो चॅप्टर आहे ते 3 ते 4 व्हिडिओ मध्ये आपला कंप्लीट होऊन जाईल आणि YouTube चॅनल वरती तुम्हाला तो बघायला भेटेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आनुवंशिकता आणि उत्क्रांती। आनुवंशिकता म्हणजे काय काय सांगता येईल? आनुवंशिकता म्हणजे तर एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकाद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होणे यालाच काय म्हणतात? आनुवंशिकता असे म्हणतात। आता बघा, या आधुनिक आनुवंशिकतेची सुरुवात जर कोण केली असेल, ग्रेगर जॉन मेंडल, हे एक नाव लक्षात ठेवायचं। हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, हे नाव एक लक्षात ठेवायचं। आणि व्याख्या या ह्याच्यामध्ये आनुवंशिकतेमध्ये लक्षात ठेवायसारख्या दोनच गोष्टी आहेत, 2-3 गोष्टी आहेत बघा। एक तर आनुवंशिकतेची व्याख्या काय सांगता येईल? एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकाद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होणे यालाच काय म्हणतात? आनुवंशिकता असे म्हणतात। म्हणजे आपण कसे दिसतो, आपलं नाक असेल, डोळे असेल, आपला रंग असेल, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला आई वडिलांकडून भेटत असतात। म्हणजे हे काही जैविक लक्षणे आहेत, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत असतात जनुकांच्या द्वारे। यालाच काय म्हणतात? याच प्रक्रियेला काय म्हणतात? आनुवंशिकता। आधुनिक आनुवंशिकतेचा प्रारंभ जर कोण केला असेल, ग्रेगर जोहन मेंडल हा एक सायंटिस्ट आहे, ह्याचं एक नाव लक्षात ठेवा। आणि याच्यामध्ये ही व्याख्या ग्रेगर जोहन मेंडल याचं एक आधुनिक जी आनुवंशिकता आहे त्याची सुरुवात त्यांनी केलेली आहे। त्याच्यानंतर या आनुवंशिकतेचे फायदे सुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकतात। आनुवंशिकतेचे फायदे काय आहेत हा पण प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्याकडे हे बघा, हे 10वी इयत्ता 10वीचं विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2चं पुस्तक आहे। याच्यामधून आपण अभ्यास करणारच आहोत। बघा, याच्यामध्ये तुम्हाला फायदे पण दिलेले आहेत बघा, तुम्ही बघू शकता। आनुवंशिकतेचे फायदे म्हणून इथं दिलेले आहेत। फक्त ह्याच्यामध्ये फक्त 2-3 गोष्टी लक्षात, 3च गोष्टी लक्षात ठेवायसारख्या आहेत। हे बघा, आनुवंशिक विकृतीचे निधन करणे, ज्या आनुवंशिक विकृती आहेत त्यांचं निधन करणं पहिला फायदा। तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती आता त्या सगळ्या काय फायदे आहेत ते तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसणार आहेत बघा। आनुवंशिक विकृतीचे निधन करणं, प्रतिबंध करण्यासाठी, उपचार करण्यासाठी, तसेच प्राणी संकर व वनस्पती संकरण करण्यासाठी आणि सूक्ष्मजीवांचा जिथे वापर होतो अशा औद्योगिक प्रक्रियासाठी आज आनुवंशिकतेचा उपयोग केला जातो। हा प्रश्न महत्वाचा आहे। हे पाठ असणं, तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे, कारण की तुम्हाला परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की आनुवंशिकतेचे फायदे काय, तर तुम्हाला हे 4-5 फायदे तुम्हाला सांगता आले पाहिजेत। त्याच्यानंतर बघा की आपल्याला 3 टर्म आहेत तिथं आलेले आहेत बघा, कोणकोणत्या? प्रतिलेखन, भाषांतर व स्थलांतर, या तिन्हींच्याही व्याख्या तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे। पुस्तकामध्ये जर तुम्ही बघितलं, पहिल्या पेजवरती प्रतिलेखन, भाषांतर आणि स्थलांतरण हे 3 कन्सेप्ट आहेत, त्या तुमच्या क्लिअर असणं गरजेचं आहे, त्या पाठच असणं तुम्हाला गरजेचं आहे। बघा, प्रतिलेखन म्हणजे काय बघा, आपण सविस्तर बघूत की DNA मधील असलेले जनुके RNAच्या मदतीने पेशीच्या कामकाजात भाग घेतात, तसे शरीराची रचना व कार्य यांच्यावरती ते काय करत असतात? नियंत्रण ठेवत असतात। बघा, या प्रथिनांची निर्मिती DNA मुळे RNAच्या माध्यमातून होते, याला सेंट्रल ड्रोमा असे म्हणतात। बघा, सेंट्रल ड्रोमा, अगोदर DNA आणि RNA काय ते तुम्हाला क्लिअर असणं। DNA चा लॉंग फॉर्म काय सांगता येईल? DNA म्हणजे काय? तर DNA म्हणजे डीऑक्झीरायबोन्यूक्लिक ऍसिड, फुल फॉर्म आहे त्याचा, तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे। नोट डाऊन करा तुम्ही, की आता पुढे पण तुम्हाला खूप काम तुम्हाला विचारू शकतात, व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ DNA? तर डीऑक्झीरायबोन्यूक्लिक ऍसिड, इथपर्यंत तुम्ही लक्षात ठेवायचं। आणि RNA रायबोन्यूक्लिक ऍसिड असा त्याचा लॉंग फॉर्म आहे। स्क्रीनवरती येईल, स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तो याच्यावरती लिहून घ्या तुमच्या नोटबुक मध्ये। बघा, आता आपल्याला याच्यामध्ये 2-3 कन्सेप्ट आहेत, फक्त आपल्याला काय काय लक्षात ठेवायचे? प्रतिलेखन म्हणजे काय?
भाषांतर म्हणजे काय व स्थलांतरण म्हणजे काय, आपण आता मेन माहिती आपण बघणार आहोत. आरएनए तयार करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात, प्रतिलेखन. जो आरएनए पेशी केंद्रकांमध्ये पेशीमध्ये तयार होतो आरएनए, त्या आरएनए जो आहे तो आरएनए तयार करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात, प्रतिलेखन, ट्रान्सक्रिप्शन, प्रतिलेखन असे आपण म्हणत असतो. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं की भाषांतरण म्हणजे काय. बघा आता आपल्याला एक कन्सेप्ट त्याच्या अगोदर एक समजून घ्यायची की ट्रिपलेट कोडॉन. ट्रिपलेट कोडॉन कशाला म्हणतात, ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय. तर बघा पेशी केंद्रात तयार झालेला एमआरएनए पेशी द्रव्यात येतो. जो एमआरएनए आहे, मॅसेंजर आरएनए आपल्याला त्याला म्हणता येईल, पेशी द्रव्यात येतो. येताना डीएनए वरील जो डीएनए आहे जो पेशीच्या केंद्रकात असतो, डीऑक्झी रायबो न्यूक्लिक ऍसिड तो आहे, त्याच्यावरील सांकेतिक संदेश, डीएनए वरचा सांकेतिक संदेश कोण घेऊन येतो, आरएनए घेऊन येतो. कुठं घेऊन येतो, पेशी द्रव्यात घेऊन येतो. आणि तो प्रत्येक संदेश प्रत्येक अमिनो आम्ला करता असतो. तो संदेश कोणासाठी असतो, अमिनो आम्ला करता असतो. आणि तो कशामध्ये असतो, तो 3 न्यूक्लियोटाइडच्या संचाच्या स्वरूपात असतो. 3 न्यूक्लियोटाइडच्या संचाच्या स्वरूपामध्ये असतो. त्यालाच काय म्हणतात, ट्रिपलेट कोडॉन असे म्हणतात. जो बघा साधी आहे, कन्सेप्ट आहे. तो डीएनए मधला एमआरएनए हा पेशी द्रव्यात येतो. येताना डीएनए वरचा सांकेतिक संदेश जो कोड लँग्वेज असतो तो घेऊन येतो. तो 3 न्यूक्लियोटाइडच्या संचाच्या स्वरूपात असतो आणि तो अमिनो आम्ला करता तो संदेश असतो. त्यालाच काय म्हणतात, ट्रिपलेट कोडॉन असं म्हणतात. तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू शकतात की ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय, तर तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे की ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती नजर टाकायची आहे की बघा भाषांतर म्हणजे काय. बघा एमआरएनए वर जसा कोडॉन असतो, एक कोडॉन एमआरएनए वरती जो कोडॉन असतो त्यालाच पूरक क्रम असलेला अँटीकोडॉन टीआरएनए वर असतो. याच क्रियेला काय म्हणतात, भाषांतरण असे म्हणतात. आता ही एक कन्सेप्ट क्लिअर झाली. 2-3 कन्सेप्ट तुमच्या आता क्लिअर झालेल्या आहेत. फक्त पाठ करून त्या गोष्टी ठेवायच्या आहेत. परीक्षेमध्ये तुम्हाला विचारल्याच्या नंतर तुम्ही त्या लिहिता आल्या पाहिजे आणि तुम्हाला चांगले मार्क तिथं भेटले पाहिजेत. बघा त्याच्यानंतर उत्परिवर्तन एक कन्सेप्ट आहे. उत्परिवर्तन एक पॉइंट आहे. उत्परिवर्तन म्हणजे काय, आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात की उत्परिवर्तन म्हणजे काय. तर उत्परिवर्तन म्हणजे सजीवांच्या जीवन काळामध्ये ते त्यांच्या सारखे सजीव निर्माण करत असतात. यातीलच काही जनुके जशाच्या तसे पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होत असतात. सजीव काय करत असतो आपल्याला माहित आहे. सजीवांचे वेगवेगळे लक्षणं आहेत की सजीव स्वतःसारखा जीव निर्माण करतो. आपण त्याला प्रजनन असे म्हणतो, रिप्रोडक्शन असे म्हणतो. स्वतःचा जीव निर्माण करणं. त्यातील काही जनुके जसे काय तसेच पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होत असतात. त्यामुळे आई वडिलांसारखे काही गुणधर्म अपत्यामध्ये येत असतात. आई वडिलांसारखे दिसणं असणं काही गुण अपत्यामध्ये येत असतात. परंतु काही वेळा काही वेळा या जनुकाची अचानक बदल होतो. जनुकातील एखादे न्यूक्लियोटाइड अचानक आपली जागा बदलते. ते जागा बदलल्यामुळे एक लहानसा बदल घडून येतो. जो लहानसा बदल घडून येतो त्यालाच काय म्हणतात, उत्परिवर्तन असे म्हणतो. एखादे न्यूक्लियोटाइड अचानक आपली जागा बदलतो आणि अचानक काहीसा बदल घडून येतो, त्यालाच काय म्हणतात, उत्परिवर्तन असं म्हणतात. साधी सोपी तुमच्या भाषेमध्ये ती व्याख्या आहे. तुम्ही तुमच्या भाषेमध्ये पाठ केलं तर तुमच्या सोपं जाईल लक्षामध्ये. बघा हे आपलं आता या छोट्याशा 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपलं काय काय कव्हर झालं. अनुवंशिकता काय, अनुवंशिकतेचे फायदे काय, पुन्हा भाषांतर, स्थलांतर, प्रतिलेखन आणि उत्परिवर्तन अशा अनेक व्याख्या आपण बघितलेल्या आहेत. समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यानंतर आपल्याला पुढचं टर्म बघायचे आहे की उत्क्रांती. उत्क्रांती म्हणजे काय, काय सांगता येईल उत्क्रांतीबद्दल. सजीवामध्ये अत्यंत सावकाशपणे क्रमशील बदल होत गेला, त्यालाच काय म्हटलं आहे, उत्क्रांती असं म्हणलेलं आहे. सजीवामध्ये अत्यंत सावकाश. तुम्हाला माहिती आहे की आपण जो मानव आहे तो इथपर्यंत प्रवास येण्यासाठी लाखो करोडो वर्षापर्यंतची उत्क्रांती लागलेली आहे. सजीवामध्ये अत्यंत क्रमशील झालेला बदल म्हणजेच उत्क्रांती. विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचा पण व्हिडिओ आपल्याला तयार करायचा आहे. हा 10 मिनिटापर्यंतचा हा व्हिडिओ झालेला आहे. युट्यूब चॅनलवरती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंटद्वारे सांगा. काही प्रश्न असतील तर कॉमेंटद्वारे तुम्ही विचारू शकता. कसा वाटला हे पण तुम्ही सांगू शकतात. याच्यानंतरचा आपल्याला उत्क्रांती आणि उत्क्रांतीचे पुरावे
याच्यावरती आपल्याला दुसरा व्हिडिओ बनवायचा आहे. तत्पूर्वी हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही सांगा, कॉमेंटमध्ये सांगू शकतात विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.